नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता आपण जो सरळ सेवा भरतीचा जो पॅटर्न आहे ना, त्या पॅटर्नबद्दल थोडंसं डिस्कशन करणार आहोत. ह्या पॅटर्नमध्ये आणि आपल्या जुन्या पॅटर्नमध्ये, म्हणजे ह्या पॅटर्न म्हणजे कोणता, IBPS आणि आपला जो TCS पॅटर्न आहे, ह्या TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये नेमकं काय बदल झालेले आहेत किंवा क्वेश्चनची लेवल कशी वाढलेली आहे ते आपण बघणार आहोत. आताच आपण टेटचा जर विचार केला तर टेट परीक्षेमध्ये IBPSची तयारी करणारे जे मुलं होते त्या मुलांनी टॉप रँक केलेला आहे कोणत्या आपल्या टेटच्या परीक्षेमध्ये. मग त्यांचा जर तुम्ही रिव्ह्यू घेतला तर तेच मुलं तुम्हाला सरळ म्हणतील की बँकिंगची तयारी करत होतो आणि त्याच लेवलचे प्रश्न, जशाच तसे प्रश्न आम्हाला टेट परीक्षेमध्ये दिसले. म्हणून आता इथून पुढे सुद्धा आपल्या ज्या एक्झाम आहेत, कुठल्या कुठल्या, तलाठी भरती असेल, वनरक्षक असेल, आरोग्य भरती असेल, कोणतीही तुमची भरती असेल, या पूर्ण भरतीचे जे काही म्हणजे ऑर्गनायझर आहेत किंवा जी कोणती कंपनी आपले हे एक्झाम ऑर्गनाईज करणार आहे ती म्हणजे IBPS आणि TCS. मग आपल्याला इथून पुढे सुद्धा प्रत्येक परीक्षेचा तोच पॅटर्न आपल्याला अवलंबावं लागेल. ठीक आहे, मग आपण काय करणार आहोत बघा. आता याच्यावरती एक तोडगा म्हणून आपण काय केलेलं आहे की भारतामध्ये जेवढ्या एक्झाम IBPS आणि TCS यांनी घेतलेल्या आहेत, जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पूर्ण एक्झाम हे TCS घेतं, बँकिंगच्या IBPS घेतं, बरोबर आहे. मग आपण काय केलंय तर, आणि विशेष म्हणजे यामध्ये सब्जेक्ट कोणता महत्त्वाचा आहे, आपला अंकगणित आणि बुद्धिमत्ता. मग आतापर्यंत झालेले पूर्ण TCS आणि IBPSचे जवळपास किती प्रश्न आहेत बघा. आपल्याला टोटल जर आतापर्यंतचे क्वेश्चन पेपर काढलो तर आपल्याला त्याच्यामध्ये जवळपास 18,700 क्वेश्चन मिळाले. टोटल आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्यात त्याच्यामध्ये 18,700 क्वेश्चन आपल्याला मिळाले. ठीक आहे, मग आपण काय करणार आहोत तर हा 18,700 प्रश्नांचा जो संच आहे हा आपण आपल्या ह्या लर्नर्स मावळे यूट्यूब चॅनलवरती डेली आपण कसे घेणार आहोत, चॅप्टर वाईज, त्याच्यामध्ये टाईप वाईज आणि व्यवस्थित सिक्वेन्सनं. आणि ते पण कसं असेल बघा, आज आपण तो डेमो घेणार आहोत. एक 10-15 क्वेश्चन आपण घेणार आहोत. त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कळेल काय असेल. समजा एखादा आपण हे गृहीत धरला उदाहरणार्थ की जुना पॅटर्न जो होता, जुन्या पॅटर्ननं तो प्रश्न कसा आला होता आणि तोच प्रश्न IBPS आणि TCSनं काय बदल केलाय जे की मुलांना खूप अवघड वाटतंय, बरोबर आहे. मग ते आपण आज दाखवणार आहोत तुम्हाला आणि त्याच पद्धतीनं ते आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आता याच्यामधला जो पॅटर्न असेल ना तो कसा असेल, आपल्या क्लासचा सुद्धा एक आपल्या याच्यामध्ये लर्नर्स मावळे यूट्यूब चॅनलवरती जो पॅटर्न आपण अप्लाय करणार आहोत आतापासूनच, तर तो असा असेल की जुन्या पॅटर्नमध्ये, म्हणजे जी आपली आतापर्यंतची एक्झाम होत होती त्या पॅटर्नमध्ये, जुन्या पॅटर्नमध्ये आपल्याला क्वेश्चन कसे विचारत होते तर हा जुना पॅटर्न असेल. समजा टाईप 1 आहे, एक एक्झाम्पल म्हणून घेऊ. समजा टाईप 1 आहे, कुठला, एक काळकामचा आपण समजा टाईप 1 घेतला. तर या टाईप 1 मध्ये एक प्रश्न आपण घेणार आहोत जुना पॅटर्न. ठीक आहे, आणि तसाच प्रश्न तोच टाईप नवीन पॅटर्न मध्ये कसा विचारलाय ते लगेच त्याच्या खाली असेल. ठीक आहे, बरं. मग आता आपण काय करूत, याच्यामध्ये स्टार्ट करूत की नेमकं असेल काय, तो पॅटर्न कसा असेल, काय असेल, हा एक एक क्वेश्चन बघत जाऊ. ठीक आहे, आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट, आपल्या यूट्यूब चॅनलवरती ह्या डेली दररोज आपले आतापर्यंत आलेले IBPS पॅटर्नचे पूर्ण क्वेश्चन असतील. ठीक आहे, मग आता आपल्याला बघा एक 10 प्रश्नांचा एक डेमो म्हणून आपण दिलेला आहे आणि उद्यापासून आपले पूर्ण जवळपास एक 40-40 मिनिटाचे पूर्ण लेक्चर असतील यूट्यूबला डेली. त्यामुळं मित्रांनो काय करा की ह्याला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून उद्या तुमच्यापर्यंत याची लिंक जरी समजा नाही मिळाली तरी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, आणि लाईव्ह जरी तुम्हाला नाही बघता आलं तर तुम्ही त्याला रेकॉर्ड स्वरूपात कधीही बघू शकता. ठीक आहे, या आता बघा, समजा आपण या प्रश्नाचा विचार केला. आता हा काळकामचा प्रश्न आहे. ठीक आहे, आता ह्या काळकामध्ये हा बेसिक टाईपचा क्वेश्चन आहे. सर्वांना माहित आहे की आपल्याला हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, परंतु अडचण काय आहे की या प्रश्नांना सॉल्व्ह करताना आपला हा जुना पॅटर्न होता. आता जस्ट याच टाईपचा प्रश्न नेक्स्ट असणार आहे, परंतु IBPS आणि TCS पॅटर्ननुसार. ठीक आहे, चला आपण समजा हा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला. बघा आता ह्या पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय, अला एक काम पूर्ण करण्यासाठी 8 दिवस लागतात, तर बला तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागताय, 6 दिवस लागताय.
ओके, तर दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. ठीक आहे, आता बघा, हा पोलीस भरती घ्या, तलाठी घ्या, कुठला घ्या, हा प्रश्न आहे. हे काळकामचे प्रश्न आपण एकाच पॅटर्न सोडवणार आहोत. आता उद्यापासून तुम्हाला कळेलच की नेमका कुठला पॅटर्न आपण अप्लाय करणार आहोत. आता लोक किती आहेत आपल्याला क्वेश्चन मध्ये? 2 व्यक्ती दिसत आहे. मग 2 व्यक्तीचे नाव लिहा, याला डब्बा बनवा, 2 व्यक्तीचे नाव लिहा. बर, याला किती दिवस लागताय काम पूर्ण करण्यासाठी? 8 दिवस. ह्याला किती लागताय? 6 दिवस. बरोबर आहे. यस. मग आता यांचा लसावी म्हणजे एकूण काम. ठीक आहे, आता आपण हे बेसिक मध्ये बघणार आहोत. आपण बेसिक न घेता डायरेक्ट फक्त तुम्हाला एक तुलना करतोय की IBPS TCS पॅटर्न काय आहे आणि जुना पॅटर्न काय आहे. ठीक आहे, मग आता सांगा बरं, यांचा जर आपण लसावी केला तर तो लसावी येतो आपला 24. ठीक आहे, हे असते तुमचं एकूण काम. लसावी म्हणजे काय? एकूण काम. आणि पुढच्या डब्यामध्ये काय करा, ह्याला याला डिवाइड करा. 8 न जर भागितलं तर 3 आलं, 6 न जर भागितलं तर 4 आलं. बरोबर आहे. यस. आता याचा अर्थ काय होतो? आपण आपल्या भाषेत म्हणतो एकूण काम किती आहे? 24. आता एकूण काम म्हणजे म्हणायचं का बाबा विटा फेकणे. ठीक आहे, मग आता बघा, आपल्याला टोटल किती विटा फेकायच्या? 24 विटा फेकायच्या. त्याच्यामध्ये अ हा एका दिवसात किती फेकतो? 3. ब हा एका दिवसात किती फेकतो? 4 विटा फेकतो. समजा जर दोघांना मी एकत्र कामाला लावलं तर किती विटा फेकतील? 7 विटा फेकतील. फेकायच्यात किती? 24 फेकायच्यात. बरोबर आहे. मग आपण काय करणार आहोत, तर 24 विटा फेकायच्यात. दोघे मिळून एका दिवसात किती फेकतात? 7 फेकतात. दोघे मिळून एका दिवसात किती फेकतात? 7 फेकतात. मग 24 फेकायला किती लागतील? 7 × 7, 7 × 21. उरले किती हो? 3 उरले. भाग जात नाही, तसंच ठेवा. म्हणजे याचा अर्थ 3.37 दिवस. ठीक आहे, 3.37 दिवस हे आलं आपलं उत्तर. ठीक आहे, आता हा जर प्रश्न आपण बुक मधल्या पद्धतीनं बघितलात तर एकदम सरळ सरळ तुम्हाला दिलेला आहे की x × y भागिले x + y असं दिलेलं आहे. परंतु मित्रांनो, त्या पद्धतीनं फक्त हा एकच प्रश्न येतो. परंतु आपण जर हे बॉक्स पद्धत वापरली तर यानं पूर्ण काळकाम संपेपर्यंत सर्व प्रश्न एकाच पद्धतीनं येतात. ठीक आहे, काय करायचं? 2 व्यक्ती असतील, 2 रकाने बनवा. 3 असतील, 3 बनवा. ठीक आहे, आपण क्वेश्चन मध्ये बघणार आहोत. आता हा होता क्वेश्चन समजा आपला जुन्या पॅटर्न नुसार. आता याच क्वेश्चनला म्हणजे ह्याच पहिल्या टाईपच्या क्वेश्चनला आपल्याला IBPSच्या पॅटर्न नुसार कसं विचारतंय बघा. आता या आता हा जो क्वेश्चन आहे हा बघा त्याच टाईपचा आहे. कुठल्या? अगोदर जो आपला टाईप होता तोच टाईप आहे. कसा? एक काम समजा तिकडे होतं काय की 8 दिवसात पूर्ण करतो, 6 दिवसात पूर्ण करतो. परंतु इथं देताना काय दिलंय? ए हा एक काम किंवा एका कामाचा 50%च भाग हा 16 दिवसात पूर्ण करतो. चेंजेस काय केले बघा. आपण जर अगोदरचा क्वेश्चन बघितला तर अगोदरच्या क्वेश्चन मध्ये आपण काय म्हणलं का बा 2 व्यक्ती असतील ना, 2 रकाने बनवा. बरोबर आहे. मग त्यांना लागणारा कालावधी इथं लिहा. परंतु अडचण काय आहे की याच्यामध्ये ए हा एका कामाचा फक्त 50% भाग किती दिवसात पूर्ण करतो? 16. मग आपल्याला इथं 16 नाही लिहिता येणार, कारण इथं जो लिहितो ना तो काय लिहितो की त्या व्यक्तीला पूर्ण काम करण्यास किती दिवस लागतील. परंतु हा 16 दिवस जे लागत आहे ते पूर्ण कामाला लागताय का? नाही लागत. ते किती टक्के? 50% काम करण्यासाठी त्याला 16 दिवस लागतात. बरोबर आहे. मग 50%ला 16 दिवस लागताय तर 100% काम पूर्ण करायचं असेल तर किती लागले असते? ह्याच्या दुप्पट. किती लागले असते? 32. किती लागले असते? 32. मग इथं आपण काय लिहायचं? 32. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, इथं 50% आहे म्हणून आपल्याला लगेच कळालं का 100% म्हणजे दुप्पट करायचंय. परंतु जर समजा तिथं दुसरे काहीतरी टक्के असले असते इथं, तर ते कसे करायचे बघा. समजा इथं असला असतं 60%, 70%, तर आपल्याला हे डायरेक्ट करणं अवघड जातंय. मग तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो बघा. समजा त्यानं दिलंय आपल्याला किती, हेच घेऊ समजा आपल्याला किती दिलंय? 50%. चला टक्क्याचं चिन्ह काढून टाका, भागिले काय? 100. म्हणजे तुम्ही ह्या 50%ला असं लिहिता का? 50 भागिले 100 आले. मग आता जर तुम्हाला हे काढायचं असेल का बा ए हा एका कामाचा 50% भाग 16 दिवसात पूर्ण करतो, तर ते पूर्ण काम किती दिवसात करत असेल हे जर काढायचं असेल तर काय करायचं? असं तुम्हाला रूपांतर करून लिहून घ्यायचं. ठीक आहे. मग आता 16 आहे ना, या 16ला जे काही भागाकारात संख्या असेल यानं गुणायचं आणि जी काय वरी संख्या असेल यानं भागायचं. ठीक आहे. मग 50 × 50, 50 × 2 = 100. उत्तर काय आलं? 32 दिवस. म्हणजे याला किती दिवस लागतील?
32 दिवस लागतील ते काम पूर्ण करायला. ठीक आहे, आता हे सोपं होतं म्हणून आपण डायरेक्ट 32 मांडलं. आता पुढे या, समजा बीच्या बाबतीत बघा. आता तर बी त्याच कामाचा किती भाग, 1/4 भाग. मला सांगा ते काम पूर्ण आहे का, नाही. फक्त 1/4 भाग याचा अर्थ 25%. तर 1/4 भाग किती दिवसात पूर्ण करतो, 24 दिवसात पूर्ण करतो. मग तुम्हाला इथं 24 नाही लिहिता येणार. इथं काय लिहावं लागेल तुम्हाला की तो 1/4 भाग कंप्लीट 24 दिवसात करतो. पण तुम्हाला इथे लिहावं लागतं की ते पूर्ण काम किती दिवसात करतो. मग आपल्याला जर याला पूर्ण काढायचं असेल तर काय करायचं बघा. तुम्हाला आताच म्हणलो मी किती दिवसात पूर्ण करतो, 1/4 भाग 24 आले. आता इथं काय करायचं, जे काही खाली असेल संख्या त्यानं याला गुणा आणि जी काय वरी असेल त्यानं याला भागा. ठीक आहे, मग हे आलं तुमचं 96/1 म्हणजे काय 96. मग तुम्ही लिहू शकता का बीला किती दिवस लागतील एक काम पूर्ण करायला, 96 लागतील. ठीक आहे, आला. आता आपल्याला पहिल्या टाईपमध्ये ह्या गोष्टी डायरेक्ट देत होतं, फक्त इथं काय केलं, हे टक्के आणले, हे एवढा भाग करतो म्हणले, पूर्ण काम करतो म्हणलंच नाही. मग आता आपल्या आल्या पहिल्या टाईपची माहिती जी काही देत होतं ते अशी देत होतं. ठीक आहे, मग आता सांगा यांचा लसावी किती, 96. 32 जर याला भागितलं तर 3 येणार, कारण 32 त्रिक 96 आणि 96 एक 96. याचा अर्थ काय होता, 96 विटा फेकायच्यात. ए हा एका दिवसात 3 फेकतो, बी हा एका दिवसात 1च फेकतो. मी जर समजा दोघांना एकत्र कामाला लावलं तर एका दिवसात किती विटा फेकताय, दोघे मिळून 4 विटा फेकताय. आता दोघांना मिळून फेकायच्यात किती, 96 विटा फेकायच्यात. एका दिवसात फेकतात किती, दोघं मिळून 4 फेकतात. मग त्यांना 96 फेकायला किती लागतील, 4 1 4, 4 2 8, 1 उरला 16 झाले, 4 6 16. म्हणजे उत्तर काय आलं, 24 दिवस. ठीक आहे मित्रांनो, बघा आता दोन्ही क्वेश्चन मध्ये काय फरक आहे. पहिल्या याच्यामध्ये ही किंमत होती ती डायरेक्ट देऊ लागला, परंतु हे TCS वाले IBPS वाले काय करतात, हे पूर्ण काम 16 दिवसात करतात असं देतच नाही. तर त्यांनी काय म्हणणार, एका कामाचा 60% 70% भाग एवढ्या दिवसात पूर्ण करतो. मग आपल्याला ते 60% 70% वाला इथं कालावधी लिहिता येणार नाही. मग आपल्याला कंप्लीट करावं लागेल किंवा 100 म्हणजे 100% काम किती दिवसात पूर्ण करेल. मग मी त्यांना काढण्याच्या पद्धती तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, असा हा दोघांमधला फरक आहे. आता मुलं गोंधळ काय करतात, हे 50% आलं की त्यांचं डोकं फिरायला लागतं, पांढरे डोळे करतात. बरोबर आहे, 1/4 आलं की असलं कधी बघायची सवयच नाही ना आपल्याला. मग हे असं काही आलं की मुलं पांढरे डोळे करतात. ठीक आहे, घाबरायचं नाही. तर इथं जे दिलेलं आहे तुम्हाला, कुठलं 1/4 देऊ का 50% देऊ, काहीही देऊ, तुम्हाला मी आता सांगितलं बघा, त्याच पद्धतीनं करायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण याच्यावरचा. या आता लक्षात आलं का बघा काय करायला आपण. नेक्स्ट क्वेश्चन. हां, आता या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा काय म्हणलंय. हां, आता सांगा बरं, ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हणलंय एक व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतो तर दुसऱ्याला तेच काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागतात. तर दोघांना एकत्रितपणे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, आपल्या जुन्या पॅटर्ननुसार आहे. मग याला तर आपण लगेच सोडवतो. कसं हो, किती व्यक्ती येतात, 2 व्यक्ती. नावं दिलेत का, नाही. समजा याला म्हणूत A, याला म्हणूत B. हां, 2 व्यक्ती असतील, 2 रकाने बनवा. त्याला किती दिवस लागताय, 10 दिवस. दुसऱ्याला किती लागताय, 12 दिवस. चला 10 आणि 12 यांचा लसावी जर काढलात तुम्ही तर तो किती आला, 60 आला. इथं जर भागलो तर 6 आलं, इथं जर भागलं तर 5 आलं. बरोबर आहे. याचा अर्थ काय, 60 विटा फेकायच्यात. लसावी म्हणजे एकूण काम 60 विटा फेकायच्यात आणि त्यापैकी A हा एका दिवसात 6 फेकतो, B हा एका दिवसात 5 फेकतो एकटा. मी जर दोघांना कामाला लावलं तर एका दिवसात किती फेकायलेत, 11 विटा फेकायलेत. बरोबर आहे. मग सांगा बरं आता, 60 विटा फेकायच्या दोघांना, एका दिवसात 11 फेकताय तर 60 फेकायला किती लागतील, 11 5 55, उरले किती 5, 5/11 दिवस, 5/11 दिवस. हे आला आपलं आन्सर. आलं लक्षात, यस. चला आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय चेंजेस होतात. कसं घाबरायचंच नाही, टक्के आले काही घाबरायचं नाही. बघा आता, हां, आपल्याला इथं देताना काय दिलंय, आता ही एक नवीन गोष्ट त्यांनी ऍड केली बघा प्रश्नांमध्ये. कोणतेही कार्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या A आणि B च्या क्षमतेचे गुणोत्तर. मित्रांनो, हे जे असं नवीन काहीतरी आलंय ना, ह्यानं क्वेश्चन अवघड नाही, यानं सोपा झाला. कसा सोपा झाला, कारण तुम्ही काय करू लागले, टेबल तयार करू लागले असा है ना.
किंवा इथं त्यांचा एका काय जे काही कालावधी दिला असेल तो कालावधी लिहू लागले, याचा लिहू लागले, यांचा लसावी काढू लागले आणि त्याला भागू लागले. आताचाच मागचा क्वेश्चन घ्या ना. समजा जर आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं, 2 व्यक्ती होत्या ए आणि बी, एकाला लागताय 10 दिवस, एकाला लागताय 12 दिवस, ह्यांचा लसावी 60. याला जर आपण भागितलं तर यानं भागितलं तर 6 येतंय, यानं भागितलं तर 5 येतंय. आता बघा एकूण काम किती होतं 60. ए हा एका दिवसात किती विटा फेकतो 6 विटा फेकतो. बी हा एका दिवसात किती फेकतो 5 विटा फेकतो. बरोबर आहे मित्रांनो. आपल्याला हे जे त्यांनी दिले ना की कार्य करण्याची जी क्षमता असते त्यांचं जे गुणोत्तर दिलंय ए आणि बीचं, हे उलट सोपं करून दिलं. कसं काय, जे कार्यक्षमतेचे गुणोत्तर असते त्याचा अर्थ वाटल्यास इथे लिहितो बघा, ए एस टू बी हे जे गुणोत्तर दिलंय ते किती दिलंय 7:5 दिलंय. याचा अर्थ असा होतो का बा ए एका दिवसात 7 विटा फेकतो तर बी एका दिवसात 5 विटा फेकतो. ए किती फेकतो एका दिवसात 7 विटा, बी एका दिवसात किती फेकतो 5 विटा. तुम्हाला हे जे आहे ना ह्या गोष्टी ह्या इथं मिळू लागल्या. म्हणजे याचा अर्थ लसावी काढा, त्या लसावीला भागा, नंतर तुम्हाला एका दिवसाचं काम मिळतंय. त्यानं ते ऑलरेडीच दिलेलं आहे, आपल्याला क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे. त्याच्यामुळं हे काम सोपं झालं. परंतु आपण कधी असे बघलेच नाहीत क्वेश्चन, त्याच्यामुळे हे आपल्याला अवघड वाटते. ठीक आहे, म्हणजे बघा ह्याचं काम एकदम सोपं आणि त्यानं ते डायरेक्ट क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. आता आपण याला कसं सोडवायचं बघूता. याचा अर्थ कळाला. ए हा एका दिवसात कार्यक्षमता म्हणजे ए एका दिवसात किती विटा फेकतो, बी एका दिवसात किती विटा फेकतो. तर ए एका दिवसात 7 विटा फेकतो, बी एका दिवसात 5 विटा फेकतो. बरोबर आहे. या मग आता आपल्याला हे कळालं एका दिवसाचं काम. आता पुढे काय म्हणले बघा, जर दोघांनी मिळून एखादे काम 17.5 दिवसात पूर्ण केले. ठीक आहे. आता मित्रांनो ह्या प्रश्नांमध्ये ना तुम्हाला एकूण काम काढायचं असते. आता सांगा दोघं मिळून एका दिवसात किती विटा फेकतात, 7 आणि 5 12 विटा फेकतात. बरोबर आहे. आता त्यानं काय म्हणलंय, दोघांनी मिळून हे 17.5 जे आहे ना, 17.5चा अर्थ होतो 17.1/2. याचा अर्थ काय होतो तर 17 याला गुणा 34 + 1 35/2 दिवस असा होतो. ठीक आहे. 17.5 दिवसचा अर्थ काय 35/2 दिवस. मग आता त्यानं काय म्हणलंय, जर दोघांनी मिळून एखादे काम 17.5 दिवसात पूर्ण केले तर ये त्या कामाचा 60% भाग किती दिवसात पूर्ण करेल. बरोबर आहे. आता ये त्या कामाचा 60% भाग हे काढायसाठी आपल्याला एकूण काम तर माहित पाहिजे. बरोबर आहे. मग आता एकूण काम कसं काढायचं हे लक्षात घ्या. आता या दोघांना किंवा दोघं मिळून एका दिवसात किती विटा फेकायलेत, दोघं मिळून 12 विटा फेकायलेत. अशा दररोज 12 विटा फेकू त्यांनी अशा किती दिवस विटा फेकल्या हो 35/2 दिवस, 17.5 दिवस विटा फेकल्या. मग सांगा बरं एकूण काम किती, दररोजच्या 12 विटा फेकताय आणि असे किती दिवस फेकताय 17.5. त्यालाच काय लिहिलं आपण 32/2. मग आता बघा यानं जर आपण याला भागितलं तर काय आलं 6 आलं. मग 6 गुणिले 35 जर केलं तुम्ही किंवा 35च्या तिप्पट जर केलं तर काय येतंय 105. 105च्या आणखी 2 करा म्हणजे 210. मित्रांनो याच्यात एकूण काम किती आहे 210. कसं एका दिवसात हे 12 विटा फेकतात असे त्यानं 17.5 दररोज 12 फेकू किती दिवसात काम संपवले 17.5. मग अशा किती विटा फेकल्या त्यांनी, एवढ्या विटा फेकल्या 210. ठीक आहे. आता आपल्याला एकूण काम मिळालं. आता काय म्हणलंय त्यानं, ये त्याचा कामाचा 60% भाग किती दिवसात पूर्ण करेल. सांगा बरं 210चा 60% भाग. मग इथं लिहितो 210 ह्याचा किती टक्के भाग 60%. टक्क्याचं चिन्ह काढून टाका, भागिले काय लिहा 100 लिहा. मग 0 0 0 0 कटले. चला 21 गुणिले 6 काय येईन बघा 6 1 6 6 2 12 म्हणजे 210चे 60% किंवा 210 विटा फेकायच्यात एकूण, त्याच्यापैकी यानं 60% फेकणार आहे. मग 60% म्हणजे किती 126 विटा. मग सांगा आता 126 विटा कोणाला फेकायच्यात म्हणले एला. तर एला लागणारा वेळ. बरोबर आहे. एला लागणारा वेळ एवढं काय असं लिहायचं नाही परीक्षेमध्ये. एला लागणारा वेळ 126 विटा फेकायच्यात. एका दिवसात किती फेकतो, एका दिवसात 7 फेकतो. फेकायच्यात किती 126. चला बोलायला 7 न बघा 7 1 7 उरले किती 5 किती झाले 56. 7 8 56 म्हणजे किती दिवस लागायले तर 18 दिवस लागताय. किती दिवस लागताय 18 दिवस. मित्रांनो पॅटर्न समजून घ्या.
जुन्या पॅटर्नला बाजूला ठेवा आणि हे फॉलो करा, ठीक आहे. परंतु आपण याला फॉलो करताना तसं नाही करणार. काय करणार, बेसिक ते ॲडव्हान्स पर्यंतचे क्वेश्चन घेणार आहोत, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूत. आता बघा याच्यावरचा काळकामचाच आपण दोन्ही पॅटर्नशी निगडीत विचार करतोय. आता ह्यानं बघा काय म्हणलंय. या आता 3 व्यक्ती येतात. किती? 3 व्यक्ती येतात. बघा आता 3 व्यक्ती जर दिलेल्या असतील तर तुम्हाला काय म्हणलं मी, 3 रकाने बनवा, ठीक आहे. कसे? ABC 3 व्यक्ती म्हणलं 3 रकाने. बघा दिलंय, ABC दिलंय, जे दिलंय ते घ्या, ABC. हा बोला बरं आता Aला किती लागतो? 24, Bला किती? 48 आणि Cला किती? 16. 24, 48 आणि 16. हा सांगा यांचा लसावी किती? लसावी काढण्याची एक सोपी पद्धत लसावी चॅप्टरमध्ये आपण बघितली होती बघा. ती कशी की सर्वात मोठी संख्या कोण? 48. 48ला यानं भाग जातो 48ला 16 भाग जातो मग यांचा लसावी आला 48. यस, ओके. चला आता पुढे काय, 24 जर याला भागलं तर 2 आलं, 48 भागलं तर 1 आलं, 16 भागलं तर 3 आलं. याचा अर्थ काय, 48 विटा फेकायच्यात. ए एका दिवसात 2 फेकतो, बी एका दिवसात 1 फेकतो, तर सी एका दिवसात 3 फेकतो, बरोबर आहे. मग त्यानं काय म्हणले, तिघं मिळून जर काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मला सांगा, तिघं मिळून एका दिवसात किती विटा फेकायले? तो 6 विटा फेकायलेत, बरोबर आहे. मग तिघांना फेकायच्यात किती? 48 विटा. 48 विटा जर स्वतः तिघं मिळून एकदाच फेकतो म्हणलं तर किती दिवस लागतील? तर हे एका दिवसात 6 फेकतात, फेकायच्यात 48. मग 6 8 48. उत्तर काय आलं? 8 दिवस. उत्तर काय आलं? 8 दिवस. ठीक आहे, आलं लक्षात? 8 दिवस. यस. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिले बघा. यस, आत्ता जो विचार केलतो आपण मागच्या क्वेश्चनला तोच त्यांनी इथं तसाच पॅटर्न दिलेला आहे बघा. कसा? त्यांना आपल्याला काय दिले, कार्य करण्याच्या क्षमतेचे गुणोत्तर. कार्य करण्याच्या क्षमतेचे गुणोत्तर दिलं की समजायचं आपलं अर्ध काम सोपं झालं. अर्ध काम सोपं झालं म्हणजे कसं, समजा आपण क्षमतेचे गुणोत्तर इथं लिहिलं ABC, ते किती दिलेलं आहे? 4 5 आणि पुढे काय दिलंय? 3. मित्रांनो याचा अर्थ असा होतो की ए हा एका दिवसात 4 विटा फेकतो, बी हा एका दिवसात 5 फेकतो आणि सी हा एका दिवसात 3 फेकतो, बरोबर आहे. यस. मग आता पुढं काय म्हणलंय बघा. तर पुढं म्हणलंय त्यांनी इथून, जर तिघांनी मिळून एकत्र काम केले तर ते किती दिवसात पूर्ण होते? 25 दिवसात पूर्ण होते. मग याच्यावरनं आपल्याला एक त्यांनी हे जे दिलेलं असतं ना, हे कशासाठी दिलेलं असतं? एकूण विटा किती आहेत ते काढण्यासाठी दिलेलं असतं. मग सांगा बरं, एकूण काम कसं काढायचं? एकूण काम त्यानं काय म्हणलंय, हे तिघं मिळून एका दिवसात किती विटा फेकल्यात बघा बरं. 4 आणि 5 9, 9 आणि 3 12. म्हणजे दररोज 12 विटा फेकतात तिघं मिळून. असे रोज 12 फेकू यांनी 25 दिवसात काम पूर्ण केलंय समजा. ठीक आहे, मग सांगा बरं, दररोजच्या 12 विटा फेकतात, असे किती दिवस फेकले? 25 दिवस फेकले. तर एकूण काम किती असेल? हे एकूण काम बोला बरं किती असेल? मग हे इथं लिहूत एकूण काम. 25 दोन्ही 50, हातचे आले 5, 25 एक 25, 25 आणि 5 30. म्हणजे एकूण काम किती झालं? 300. म्हणजे तुमच्या 300 विटा एवढ्या एकूण काम आहे. एवढ्या विटा आपल्याला फेकायच्यात. आता पुढे बघा, तर त्याच कामाचा किती टक्के भाग? 35% भाग ए आणि सी मिळून किती दिवसात पूर्ण करतील? आता या कामाचा 35% भाग काढा बरं. समजा आपण जर काढलं 300चा 35%, टक्क्याचं चिन्ह काढून टाका, भागिले 100 करा, 0 0 कटले. बोला, हे आलं 35 गुणिले 3 105. 35 गुणिले 3 किती? 105. मग आता एवढं काम म्हणजे काय? 105 काम कोण कोण करणार आहे म्हणले? ए आणि सी ला पूर्ण करायचं असेल तर किती दिवस लागतील? आता बोला, ए एका दिवसात किती विटा फेकतो? 4. सी एका दिवसात किती फेकतो? 3. दोघं मिळून जर एका दिवसात फेकायला लावले तर किती विटा फेकतील? 7 विटा फेकतील. आणि त्याच दोघांना फेकायच्या तुमच्या 105 विटा. आणि एका दिवसात फेकतात किती? दोघे मिळून बघा, ह्यानं 4 फेकतो, ह्यानं 3 फेकतो, मग 7 विटा फेकतात. मग 7 ने याला भागा, 7 1 7, उरले किती? 3. 35 झाले, 7 5 35. म्हणजे किती दिवस लागतील? किती दिवस लागतील?
15 दिवस लागतील. बघा पॅटर्न समजला का? एकदम सोपा आहे, फक्त याला समजून घ्या. आणि आपल्या महाराष्ट्र स्टेटचे कोणतेही पुस्तकं घ्या, हा पॅटर्न त्याच्यामध्ये नाही. ठीक आहे, म्हणून आपण काय केलेले, आतापर्यंत जेवढे बी प्रश्न आपल्याला मिळतील IBPS आणि TCSचे टोटल असे 18,700 क्वेश्चन आपण कलेक्ट केलेले आहेत. आणि ह्या पूर्ण प्रश्नांचा सराव आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण घेणार आहोत. ठीक आहे, वेळ लागू द्या मित्रांनो, काही होऊ द्या, परंतु हा पॅटर्न समजलाच पाहिजे. आणि ह्या पॅटर्नला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच आहे सराव, एकच आहे सराव. जुने प्रश्न तुम्हाला सोडवता येतील, परंतु ह्या पॅटर्नचे क्वेश्चन तुम्हाला सोडवता येत नाहीत. का? हे असं काही माहीतच नाही आपल्याला की हे काय असते, कार्यक्षमता काय असते. ठीक आहे, म्हणून आपण ह्या 18,700 प्रश्नांचा सराव करणार आहोत. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता बघा, यस बघा, आता ट्राय करून बघा बरं सोडवून, है ना, काय येतं इथं बघा बरं, ट्राय करून. समजा आपण हा क्वेश्चन सोडवायला, आता ह्याला ट्राय करा बरं काय ते पहा. त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे बघा. तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, कार्यक्षमता. कार्यक्षमता दिलं म्हटलं की तुमचा 50% टाइम वाचला. ठीक आहे, मग कार्यक्षमतेचं गुणोत्तर काय दिलंय आपल्याला, ABC. ठीक आहे, ABC काय आहे, 7×5 5×4. याचा अर्थ असा का बा A एका दिवसात 7 विटा फेकतो, B एका दिवसात 5 विटा फेकतो, C एका दिवसात 4 विटा फेकतो. बरोबर आहे. मग हे आपल्याला एका दिवसाचं काम दिलंय. ओके, मग आता पुढे बघा काय म्हणलंय, तिघांनी मिळून एकत्र काम केल्यास ते काम 35 दिवसात पूर्ण होते. ते काय म्हणतंय का बा तिघं मिळून जर दररोज विटा फेकले एकत्र तर 35 दिवसात पूर्ण होतंय. मग सांगा बरं, ते जे दिलेलं असते ना ते आपल्याला एकूण काम काढण्यासाठी दिलेलं असतं, एकूण काम. आता सांगा एका दिवसामध्ये तिघ किती विटा फेकतात? एका दिवसामध्ये बघा 7 आणि 5 12, 12 आणि 4 16. एका दिवसामध्ये 16 विटा फेकतात. असे त्यांनी किती दिवस फेकले हो? 35 दिवस फेकले तर त्या विटा संपतात. बरोबर आहे. यस, मग आता आपल्याला कळतं इथं का बा एकूण काम किती आहे सांगा. एकूण काम कसं, 16 पंचे 80, हातचे आले 8, 16 त्रिक 48 आणि 8 56. म्हणजे एकूण काम किती आलं, 560. एकूण काम किती आलं, 560. काहीच नाही, जसं प्रश्नात म्हणलंय तसं तुम्ही सोडवत जायचं. आता पुढे बघा काय दिलं, ए आणि बी यांनी दोघांनी मिळून 28 दिवस एकत्र काम केले. विटा किती फेकायच्यात, 560. मग ए आणि बी काय म्हणला, वा आम्ही दोघं जाता आणि 28 दिवस काम करता नंतर निघून जाता. ठीक आहे, मग 560 मधल्या ए आणि बी न बघा किती दिवस काम केलं, 28 दिवस काम केलं. आता सांगा ए आणि बी एका दिवसात किती विटा फेकतात. ए आणि बी, इथं ए आणि बीच दिले आपल्याला, तर ए आणि बी एका दिवसात 12 विटा फेकतात. सांगा बरं, ए व बी ने किती दिवस काम केले, 28 दिवस काम केले. मग 28 दिवसाचे काम बोला. ए व बी चे 28 दिवसाचे काम कसं, एका दिवसात ए आणि बी 12 विटा फेकतात. यांनी किती दिवस फेकले, 28 दिवस फेकले. चला बोला बरं किती विटा फेकल्या असतील. 12 8 96, हातचे आले 9, 12 दोन्ही 24, 24 आणि 9. बघा 24, त्याच्यामधले काय करा 6 द्या, 30 झाले म्हणजे 33, 336. आता सांगा 560 विटा होत्या, त्याच्यापैकी ए आणि बी न 28 दिवस काम केलं, 336 विटा फेकल्या आणि ते निघून गेले. मग आता उरलेले ज्या विटा आहेत ते कोण फेकतो म्हणतंय, तो सी फेकतो म्हणतो. मग सांगा बरं उर्वरित काम किती, आणि उर्वरित काम कोण करणार, उर्वरित काम कोण करणार आणि किती, तर ते सी करणार. बरोबर आहे. मग सांगा आता उर्वरित काम. आता सोपं आहे, कॅल्क्युलेशन करताना बघा कसं, 560 मधून आपल्याला 336 फेकल्यात. सोपं असं का 560 मधून अगोदर 300 काढा, 260 उरले. 260 मधून 36 काढा, 260 मधून 36 गेले तर उरले काय, 224.
उरले काय 224. हे कसे आले 224 तर इथं लिहितो वाटल्यास 560 मधून 336 गेले तर उरले किती 224. आता सांगा 224 विटा कोण फेकणार म्हणलाय? सी फेकणार म्हणलाय. आणि सी एका दिवसात किती फेकतो 4. त्याला फेकायच्यात किती 224. तर 4 25 उरले किती 2. किती झाले 24. 4 सख 24 म्हणजे किती दिवस लागतील 56 दिवस लागतील. पर्याय पहिला. किती दिवस लागतील 56 दिवस लागतील. आलं का लक्षात? बघा याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये टाइम सेव्हिंग काम करायचा. जसं की ह्यानं म्हणलंय 560 म्हणलंय, त्याच्यानंतर हे म्हणलंय, हे असं लिहायचंच नाही परीक्षेला. बिलकुल रफमध्ये व्यवस्थित फास्टमध्ये ॲक्युरसी सहित आन्सर काढत जायचं, कॅल्क्युलेशन करायचं आणि लवकर आपण सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, चला या आता नेक्स्ट क्वेश्चन बघूत. पहा आपल्याला ह्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. ह्या क्वेश्चनमध्ये आता एक काम करून ते सॉरी इथं थोडंसं हा पोर्शन नाही. इथं एक काम पूर्ण करण्यासाठी अ व ब ला किती दिवस लागतात 20 दिवस लागतात. ठीक आहे, आता दोघांना लागतात म्हणले, कुठलं गुणोत्तर दिलं का आपल्याला कार्यक्षमतेचे? नाही दिले. मग जाऊ द्या की अ प्लस ब ह्यांना किती दिवस लागतात म्हणले 20 दिवस लागतात म्हणले. तर दुसरं काय म्हणलंय तेच काम एकटा अ किती दिवसात करतो म्हणलाय 30 दिवसात करतो म्हणलाय. आता ह्या प्रश्नासाठी आहे ना आपण एक शॉर्टकट पद्धत जी आहे ती दुसऱ्यांना लागू होत नाही, परंतु नळ टाकीच्या काही प्रश्नांमध्ये लागू होतंय, ती पलीकडे लिहिणार आहोत आपण. ठीक आहे, चला तर आता विचारलंय एकटा ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल. मला सांगा आता यांचा लसावी काढा, आपला टेबल पूर्ण करा. 60 आला, ह्याला जर भागलं तर काय आलं 20 त्रिक इथं 2 आले. ओके, याचा अर्थ असा अ आणि ब दोघे मिळून एका दिवसात किती विटा फेकतात 3 विटा फेकतात. त्याच्यापैकी अ एकटाच किती फेकतो 2 फेकतो. बघा अ आणि ब किती फेकतात दोघं मिळून 3 विटा फेकतात. त्याच्यापैकी एकटा अ हा 2 फेकतो, मग ब किती फेकत असेल 1 फेकत असेल. मग आपण यांची वजाबाकी करून जरी इथं लिहिलं 1 ह्यांची वजाबाकी तरी चालतंय. मग ते काय असतंय बचं एका दिवसाचं काम, बचे एका दिवसाचे काम ते काय आहे बचे एका दिवसाचे काम. ठीक आहे, मग आता सांगा टोटल काम किती आहे 60. ब एका दिवसात किती फेकतो एकच वीट फेकतो, मग त्याला किती दिवस लागतील 60 दिवस लागतील. बरोबर आहे, यस 60 दिवस. आता याच प्रश्नाला तुम्ही एक पद्धत लक्षात राहू द्या, ती म्हणजे गुणाकार भागिले फरक. ती म्हणजे गुणाकार भागिले फरक. आता सांगा गुणाकार काय 20 गुणिले 30 यांचा गुणाकार आणि यांचाच काय घ्यायचंय फरक. मग आता 20 गुणिले 30 भागिले फरक किती आला 10. मग 0 0 कटला 20 त्रिक 60 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 60 दिवस. ठीक आहे, गुणाकार भागिले फरकवाली एक मेथड लक्षात राहू द्या, ही आपल्याला नळ टाकी या चॅप्टरमध्ये लागते बघा. ठीक आहे, चला या नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता जो आपण प्रश्न बघितला त्याच प्रश्नाला IBPS वाले कसे सॉल्व्ह करायलेत बघा. आता त्याच प्रश्नाला IBPS कसे सॉल्व्ह करताय पाहता. या आता जो प्रश्न बघितला होता तसाच आहे बघा. ए आणि बी दोघे मिळून एका कामाचा 30% भाग. तुम्हाला आताच म्हणलो आपण जेव्हा टेबल तयार करतो ना तर ह्या टेबलमध्ये जेवढे लोक दिले असतील ज्या पद्धतीने दिलं असेल त्या पद्धतीने लिहा. ए आणि बी दोघे मिळून म्हणले ना तर A + B. ठीक आहे, आणि पुढे जर गेलात तुम्ही तर एकटा बी तेच काम किती 25 दिवसात पूर्ण करतो. आता बघा बी ते काम 25 दिवसात पूर्ण करतो हे आपल्याला प्रश्नात दिलंय, परंतु या IBPS वाले काय करले TCS वाले काय करले हे जे आहे ए आणि बी एक काम किती दिवसात पूर्ण करतो हे दिलंच नाही. मग त्यांनी काय दिलंय एका कामाचा 30% भाग. एका कामाचा काय 30% भाग. मग एका कामाचा 30% भाग त्यांनी 6 दिवसात पूर्ण करताय. आपल्याला इथं 6 नाही लिहिता येणार, आपल्याला असं पाहिजे त्या कामाला 100% किती दिवसात पूर्ण करेल असं माहित पाहिजे. मग तुम्हाला मी त्याच्यासाठी एक टेक्निक सांगितलं. काय सांगितलं की या 30%ला तुम्ही काय लिहिता 30/100 लिहिता. त्याला काय लिहिता 30/100. सोपं आहे. आता बघा जे काही तुम्हाला दिवसात काम पूर्ण करतो म्हणले त्याला घेतलं. गुणिले याला गुणिले कोण करायचं जो खाली असतो तो गुणिले करायचा आणि जो वरी असतो तो भागिले करायचा.
मग 0 0 कटले, 3 1 3, 3 2 6, 2 गुणिले 10 किती दिवस? 20 दिवस. म्हणजे ए आणि बी हे दोघे मिळून एका कामाला किती दिवसात पूर्ण करायले? तर 20 दिवसात पूर्ण करताय. हे डायरेक्ट देण्याच्या ऐवजी त्यानं टक्के दिले. ठीक आहे, चला या मग आता यांचा लसावी किती बर? तुमचा 25 आणि 20 यांचा लसावी आला 100. ठीक आहे, आता हे लसावी कसा फास्ट काढायचा आपण हे लसावी चॅप्टरमध्ये तर बघलोच. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट असं करायचं, मोठी संख्या कोण? 25. ह्या 25ला लहान्यानं भाग जातो का? जात नाही. याच्या दुप्पट करा 50. 50ला 20ला भाग जातो का? नाही जात. तिप्पट करा 75ला 20नं भाग जातो का? नाही जात. याच्या 4 पट करा 100. 100ला जातो? जातो 20नं, म्हणजे 100 लसावी. आता भागा बरं. 20 5 100, 25 4 100. याचा अर्थ काय? एकूण विटा 100 फेकायच्यात. ह्यानं एका दिवसात 5 फेकतो. ह्यानं म्हणजे कोण? दोघं मिळून एका दिवसात 5 फेकतात. तर दोघं मिळून एका दिवसात 5 फेकतात. बी एकटा किती फेकतो? 4 फेकतो. सांगा बरं. ए प्लस बी दोघं मिळून एका दिवसात 5 फेकतात. त्याच्यापैकी बी एकटा किती फेकतो? 4. मग ए किती फेकत असेल? 1 वीट फेकतो. मग तुम्ही इथं लिहू शकता, यांची वजाबाकी करू शकता. ठीक आहे, मग हे आहे तुमचं एचे एका दिवसाचे काम. एचे एका दिवसाचे काम. एका दिवसाचे काम. ठीक आहे, मग आता सांगा टोटल काम किती? 100. 100 भागिले एका दिवसात तो 1 वीट फेकतो. म्हणजे उत्तर काय आलं? 100 दिवस. किंवा तुम्ही गुणाकार भागिले फरक या पद्धतीनं पण काढू शकता. ठीक आहे, बघा मित्रांनो, अगोदरचा जो प्रश्न होता तो आपला रेग्युलरचा होता आणि याच प्रश्नाला याच टाईपला आपण IBPSनं बघितलं तर काय आलं? मधामध्ये टक्केवारी घालतोय, मधामध्ये भाग घालतोय, 1/4 अपूर्णांक घालतोय. असा काहीतरी नवीन एक छोटीशी अशी एक गोष्ट आणते जी की 80% मुलं त्याच्यामध्ये गोंधळून जातात. एवढा 80% भाग हा विद्यार्थ्यांचा गोंधळून जातो बघा. बाकी राहिले काय? 20% विद्यार्थी, आणि हेच 20% विद्यार्थी बाजी मारतात बघा, रँक काढतात. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे? तर जे विद्यार्थी आता सध्या पूर्ण गोंधळून गेलेले आहेत की हे नेमकं पाहायला कुठं मिळत नाही, मार्केटमध्ये बुक नाही, सर्व प्रश्न आतापर्यंत आलेले कोणत्या एका बुकमध्ये दिलेले नाहीत. मग तुम्हाला याच्यासाठी काय करायला? आतापर्यंत झालेले IBPSचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करावे लागतील. पेपर डाउनलोड केले, त्याचं सोल्युशन नाही, मग सोल्युशन नाही तर प्रश्नाकडे बघून काय फायदा? त्याच्यामुळं हे आपण काय केलं? ह्या पूर्ण एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आतापर्यंत जेवढे झालेत IBPS आणि TCSचे पूर्ण पेपर डाउनलोड केले. त्या प्रत्येक पेपरचे प्रश्न चॅप्टर वाईज बाजूला काढले आणि चॅप्टर वाईज मध्ये टाईप वाईज घेतलेत बघा. आता कसं आपण टाईप वाईज मध्ये आलो तसं टाईप वाईज मांडलेत. फक्त आपल्याला हे डेली एक 15 20 30 होईल तेवढे प्रयत्न करणे की जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील, आणि असा पॅटर्न हा आपला शेवटपर्यंत चालू देणे. मग बघा तुम्हाला हे IBPS आणि TCS काहीच वाटणार नाही बघा. तुम्ही सहज परीक्षेला जाणार आणि तिथे जे प्रश्न दिसणार आहेत ते तुम्हाला एकदम इझी वाटणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो उद्याच्या लेक्चरला तुम्हाला अशाच पद्धतीचं आता रेग्युलर असतील. ठीक आहे, तर आता आपल्याला उद्याच्या लेक्चरला याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन घ्यायचे आणि पूर्ण चॅप्टर संपेपर्यंत असंच चालू द्यायचे. त्याच चॅप्टरचे जेवढे आपल्याला टाईप आहे, जेवढे कन्सेप्ट आहेत ते पूर्ण होतील आणि चॅप्टर संपल्यानंतर मग दुसरा चॅप्टर घेऊ. ठीक आहे, तर असे आपण जर विचार केला तर आता मला आतापर्यंत जर IBPSचा विचार केला किंवा TCSच्या दोघांचे, तर मला जवळपास याच्यामध्ये 540 क्वेश्चन मिळालेत बघा. टोटल IBPS आणि TCSचे आपण हे पूर्ण क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे की काही मी PDF स्वरूपात आपल्या चॅनलच्या खाली आहे ना PDF स्वरूपात काही लिंक पाठवतो. त्या PDF स्वरूपातले जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करा. म्हणजे कारण आपल्याला 18,700 क्वेश्चन कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, मग ह्या क्वेश्चनच्या प्रत्येक प्रश्नाचं ह्या प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला सोल्युशन माहीत पाहिजे. मग याच्यासाठी आपण यूट्यूबला तर आपण घेणारच आहोत रेग्युलर. ठीक आहे, परंतु काही PDF स्वरूपात क्वेश्चन पेपरच्या स्वरूपात मी खाली देणार आहे तुम्हाला, तर ते सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर समजा तुम्हाला त्याचं काही अडचण आली तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ना मोबाईल नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवरचा, त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवू शकता आणि तिथे तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण डेली ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती रेग्युलर हा पॅटर्नचे क्वेश्चन घेणार आहोत. तर ह्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा पॅटर्न कळू द्या, कारण हा खूप मुलं असे आहेत की ते जुन्या पॅटर्नमध्येच गुंतलेले आहेत. आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. त्याच्यामुळं हे सर्व जेवढे काही शक्य होईल त्या मुलांपर्यंत तुम्ही आपल्या ह्या ग्रुपची किंवा आपल्या ह्या चॅनलची लिंक
शेअर करा, ह्याला लाईक करा आणि उद्याचं नोटिफिकेशन कुठेही न बघता जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली हवं असेल तर याला सबस्क्राईब करा आणि उद्याचं नोटिफिकेशन मिळवा. ओके, थँक्यू.